हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर आजचा व्हिडिओ तसं शूट करण्याची इच्छा नव्हती, कारण मला जास्त असं हे साफसफाई वगैरे केलेलं दाखवणं किंवा हे करणं मला नाही आवडत. त्यामुळे मग मी नाही करत शक्यतो, आणि ते जमतही नाही, कारण तेवढं सगळं करताना व्हिडिओ करत करत जर केलं तर त्यामध्ये खूप वेळ हे होऊन जातो, खूप वेळ जातो. जसं माणूस नॉर्मली जसं काम करतं त्यात आणि असं करण्यामध्ये खूप शूट करायचं असेल आणि तेव्हा ते दाखवायचं असेल तर तसं करतानाचं खूप हे होतं, म्हणजे खूप फरक पडतो. तर इतर वेळी आपलं जे काम असं पटकन होणार असं त्याच कामामध्ये खूप असा वेळ लागून जातो. त्यामुळे मग आहे ना, मी शक्यतो हे नाही दाखवण्याचाच विचार करते. पण मग काही लोकांचं म्हणणं असतं की हां, तुझं बरं आहे, तुझ्याकडे एवढा वेळ असतो, तुला काही कामच नसतं म्हणून तू व्हिडिओ बनवत असते किंवा काही लोकांचं म्हणणं असतं घराची साफसफाई करत जा, नाहीतर दिवसभर नुसतेच व्हिडिओ बनवत राहते. तर असं नसतं. जे व्हिडिओ बनवतात म्हणजे ते असं नसतं की त्यांना काही कामं नसतात किंवा त्या मोकळ्या एकदम अशा रिकाम्या फ्री सोडलेल्या असतात म्हणून त्या व्हिडिओ बनवत असतात. प्रत्येकाला प्रत्येकाची जिम्मेदारी असते, प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात, ते करूनच केले जातात. फक्त फरक एवढाच आहे की कोणी दाखवतं, कोणी नाही दाखवत. मी नेहमी किचनमधलं माझं जे असेल तेच दाखवत असते. त्यामुळे मग मला ॲक्च्युली मग मला आहे ना, खूप कसं असतं, घरामध्ये बाकीचे लोक इतरही असतात, त्यामुळे मग ते इकडे तिकडे फिरत असतात आणि आपण कॅमेरा लावून ठेवलं मग ते पण मध्ये हे होतात. मग कोणाला आवडतं ना आवडतं तोही एक वेगळा भाग असतो. त्यामुळे मग म्हणून शक्यतो नाही दाखवायला जमत. तर म्हणून मग आजचा व्हिडिओ मी विचार केला, चला काही एक दोन ताईने मला असं प्रश्न केलेला म्हणून त्यांच्यासाठी मी विचार केला, चला दाखवते की मी साफसफाई कशी करते. तर माझी साफसफाई करण्यासाठी तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेलाच आहे. किचनची केली तर किचनची साफसफाई करण्यामध्ये माझे पूर्ण 3 दिवस गेले, कारण घरात 6 लोक असल्यामुळे बाकीची इतर कामंही असतात, त्याबरोबरच आपल्या मुलांची शाळा वगैरे हे सगळं बघून मला करायचं होतं. त्यामुळे मग मी जसं जमेल तसं केलेलं आहे, आणि त्यात पाण्याचा देखील टाईम आहे. त्यामुळे मग तो पण विचार करावा लागतो, कारण पाणी देखील पूर्ण गरजेचं आहे. आमच्याकडे स्टोरेजसाठी काही जास्त खूप हे नाही आहे, टाकी आहे. त्याचबरोबर 6 जण आहे, त्यांचं जेवण, टॉयलेट वगैरे या सगळ्यासाठी त्या टाकीचं पाणी आहे. तर भांडी वगैरे यासाठी देखील तेच पाणी वापरलं जातं. त्यामुळे थोडंसं विचार करून करायचा. तर 3 दिवस माझे पूर्ण गेलेले आहेत. तर पूर्ण दिवस नाही, पण शक्यतो 2 वाजेपर्यंत, सकाळी 5:30 वाजल्यापासून जी सुरुवात केली ती 2 वाजेपर्यंत आवरलेलं आहे. तर तेवढ्यामध्ये 3 दिवसात माझं किचन स्वच्छ करून झालेलं आहे. तर आज घेतलं होतं बेडरूम साफ करण्यासाठी. तर बेडरूम साफ करण्यासाठी ॲक्च्युली साफसफाई ही वरचेवर होतच राहते, 2 महिन्यातून म्हणा, 3 महिन्यातून म्हणा. पण सध्या ह्या वेळेस काय झालेलं आहे, ह्या वर्षी आहे ना, गणपतीमध्ये कलरचं काम झालेलं नाही आहे. त्यामुळे मग आणि इथे जवळ आहे ना, हे चाललेलं आहे, म्हणजे मोठं असं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे. त्यामुळे सध्या आहे ना, घरामध्ये झाडू मारल्यानंतर देखील थोड्या वेळात आहे ना, पायाला असं वाटतं की पायाला खूप माती लागते. म्हणजे माझी तर तुम्हाला पद्धत माहितीच असेल, तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल माहिती नाही, पण एक सांगते की जेव्हा आम्ही झाडू मारतो त्यानंतर मी नेहमीच ओल्या फडक्याने लादी, जेव्हाही झाडू मारू दे त्यानंतर मी लगेच त्यावर ओलं फडकं हे फिरवतेच. तर तरी देखील पायाला कचकच लागते. तर विचार करा घराची काय अवस्था होत असेल. तर त्यामुळे हे खूप असं वर ठेवलेलं जे हे सामान आहे ना, बॅगा वगैरे, ह्या कधीच काढल्या जात नाहीत. कधीच, म्हणजे फक्त साफसफाई करण्यापुरतं काढतात, त्याचा काहीच यूज करत नाही. बॅगांमधले कपडे तरी काढून कधीतरी घालायचा योग येतो, पण हे बाकीचं जे सामान आहे हे तर कधीच काढलं जात नाही, कारण त्यामध्ये काही नाही, जस्ट एक स्टोरेज म्हणून ते ठेवलेलं आहे. तर त्यामुळे फक्त ते साफसफाईच्या वेळेसच खाली निघतं, साफ होतं आणि पुन्हा बिचारा आपलं जाऊन त्याच्या जागेवर बसतं. तर बघा, इथे खूप असं त्यामुळे हे होतं आहे, कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे आणि कलर न केल्यामुळे आहे ना, ह्यावेळेस खूप असे जास्त लवकर जाळे वगैरे जमत आहेत. नाहीतर आमच्याकडे सवय आहे आम्हाला, दरवर्षी गणपती येण्या अगोदर घराला कलर हा केलाच जातोच. तर ह्यावेळेस नाही जमलं, त्यामुळे मग नाही केलेलं आहे. तर पाणी वगैरे भरून झालेलं आहे, सकाळची किचनची कामं वगैरे आवरून झालेले आहेत. त्याचबरोबर बाकीचं जे काय होतं, नायराचा डबा वगैरे, नायराची तयारी वगैरे, हे सगळं काही झालेलं आहे. नायरा शाळेत देखील गेलेली आहे आणि
त्यानंतर पाणी भरून वगैरे ठेवून नंतर मग कामाला सुरुवात केलेली आहे. तर जेवढं जमेल तेवढं करायचं, त्यानंतर राहिलेलं पुन्हा तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी करण्यासाठी. हाच विचार करून मी साफसफाई करत आहे. तर हे बॅगा वगैरे उंच ठेवलेले असतात, त्यामुळे मग त्या काढणं देखील खूप हे होऊन जातं. वरून घ्या, मग खाली ठेवा, मग पुन्हा वर ठेवा, असं खूप असं तामझाम करावं लागतं. त्याचप्रमाणे हे वर ठेवलेलं जे सामान आहे हे देखील मी खाली काढून घेतलं झाडून घेण्यासाठी. तर हे ते सामान काढून घेतलं तर तुम्ही बघू शकता किती असे तिथे जाळे लागलेले आहेत. कोणाला असं वाटेल की खूप दिवस झाले केलेलं नाही आहे साफ, तर असं नाही, वरचेवर होतच राहतं. आणि हॉलमध्ये तर माझ्या, तुम्हाला कधीतरी मी तोही व्हिडिओ शेअर करेल, तर माझ्या हॉलमध्ये जे आहे ते मी रोजच्या रोज पूर्ण वरच्या भिंतीपासून पंख्यापासून सगळं झाडून आणि स्वच्छ करते. तर त्याप्रमाणे तेवढं माझ्या बेडरूमचं रोज रोज होत नाही, पण वरचेवर बॅगांना हे करणं किंवा बॅगांच्या इकडचं काढणं हे करावंच लागतं. तर त्यानंतर ह्या धूळ मातीमुळे आहे ना खूप सर्दीचा आणखीन त्रास होतो आहे. त्यामुळे म्हणून मग मी काय केलं, मास्क लावलं. मी विचार केला मास्क लावून केलं तर सर्दीचा त्रास आपला टाळला जाईल. त्यामुळे मग मास्क लावून आणि हे केलं, काम करायला सुरुवात केली. तर खूप असं जाळं झालेलं आहे, त्यामुळे विचार केला सगळ्यात पहिलं आहे ना झाडूने काढून घ्यावं, कारण ओलं झालं की मग हे निघणार नाही लगेच ओल्या फडक्याने पुसायला घेतलं तर. त्यामुळे मग सगळ्यात पहिलं सगळं असं झाडून घेतलं. ज्या ज्या गोष्टी खाली काढल्या होत्या त्या सगळ्या अशा झाडून घेतल्या. त्यानंतर ते सगळं जे खाली पडलेला कचरा होता तो सगळा उचलून मी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकलं. त्यानंतर मग ओला फडका घेऊन विचार केला की पुसून घेतलं ना, की एकदा पुसून घेतलं ना ओल्या फडक्याने चांगलं, की मग ते थोडं तरी शायनिंग आल्यासारखं दिसतं, नवीन असं वाटलं पाहिजे. माझं नेहमीच असं असतं की बॅगा वगैरे पुसल्यानंतर त्या अशा नवीन असल्यासारख्या वाटल्या पाहिजे, अशा पुसायच्या. म्हणून मग मी त्या तशाच ओल्या फडक्याने पुसून आणि नेहमीच त्यांना हे करते, स्वच्छ करते. तर बॅगा वगैरे बाहेर नेऊन ठेवल्या हॉलमध्ये. त्यानंतर मग ते वरचं ड्रम वगैरे जे होतं, त्या ड्रममध्ये काहीच नाही आहे. ड्रममध्ये फक्त एक बॅग ठेवलेली आहे बस, त्या व्यतिरिक्त काही नाही आहे. तर हे आपलं स्टोरेजचं मेकअपचं सामान आहे. तर याच्यामध्ये काही नाही, बांगड्यांचे सेट वगैरे असं हे अगोदर घेतलेलं होतं आणि ते तसंच सेट मग तिथे ठेवले. तर ते तिथे ठेवल्यामुळे ते लक्षात पण येत नाहीत की आपल्याकडे आहेत आणि ते घेऊन घालावं. तर ते वर्षानुवर्ष असेच ठेवलेले आहेत. म्हणून मी ह्यावेळेस विचार केलेला फेकून द्यायचं. तर बघूया पुढे, बघते ते जर हाताला येत नसतील बांगड्या वगैरे तर फेकून देते, कारण खूप मुश्किलने घालतो हे घालतच नाही ॲक्च्युली. नायराचे तर कानाचे होलच नाही आहेत. नायराच्या कानातलं फसलं होतं हो याच्यामध्ये, स्क्रू तिच्या कानात अडकलं होतं, त्यामुळे मग तिचे तर कानाचे होलच, तिने कानातले घालायचे नाहीत किंवा काडी वगैरे पण ती त्यामध्ये घालत नाही, त्यामुळे तिचे कानाचे तर होलच नाही, त्यामुळे ती तर घालणं शक्यच नाही. आणि माझ्या कानात तर नेहमीच सोन्याचे वगैरे असतात, त्यामुळे ते देखील होत नाही. जर कधीतरी इच्छा झाली तर मग हे घालते, किंवा मग ते असेच पडलेले ठेवलेले आहेत. त्यामुळे विचार केला ह्यावेळेस ते डबे फेकून देते आणि रिकामं करून टाकते. तर बघूया आता पुढे, ताईंना जर हवे असतील तर ठेवले जातील, नाही तर मग फेकून देणार मी, कारण उगाचच ते घाण ठेवून काहीच उपयोग नाही ना. तर हे डबे वगैरे, हे सगळं ड्रम वगैरे जे आहे हे पण पुसून घेतलं झाडून झाल्यानंतर. त्यानंतर मग ते पण उचलून मी आता नेऊन ठेवणार आहे हॉलमध्ये, जेणेकरून ते तिथे ठेवलं तर स्वच्छ राहील. इकडे मला पण कामं करण्यासाठी जागा रिकामी भेटेल आणि पटापट माझे कामं होतील. ह्याच हिशोबाने मी इथल्या वस्तू ज्या साफ केलेल्या होत्या त्या नेऊन हॉल आणि किचनमध्ये ठेवत होते, कारण किचन वगैरे स्वच्छ करून झालेलं आहे. स्वयंपाक झाल्यानंतर कट्टा वगैरे पुसून झालेला आहे. त्यानंतर मग मी पाणी वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर मग मी सुरुवात केली बेडरूम साफ करण्यासाठी, कारण सकाळी सकाळी जर सगळ्यात पहिलं हेच करत बसलं तर पाणी नाही भेटणार. पाणी नाही भेटलं तर पुढच्या सगळ्या कामांचा तर गोंधळच होऊन जातो. त्यामुळे अगोदर आपल्याला जे कामं करणे आहेत त्याचं नियोजन करायचं, की आधी हे करते, नंतर ते करते, नंतर ते करूया, ह्या हिशोबाने केलं तरच ते बरोबर होऊन जातं. त्यानंतर मग मी जे काही सगळ्या वस्तू होत्या त्या नेऊन मी तिकडे ठेवून दिलेल्या आहेत बाहेर, म्हणजे त्या सुरक्षित राहतील आणि स्वच्छ राहतील. तर मी आज ज्या वस्तू खाली काढल्या त्या मी इतके चांगल्या प्रकारे हॉलमध्ये हे केल्या की त्या कमीत कमी 2 दिवस जर मला वर नाही लावता आल्या तरी कोणाला त्याचा त्रास होणार नाही किंवा त्याचा काही इश्यू होणार नाही किंवा त्यांची काही हानी होणार नाही, कारण आमच्या घरात छोटी नायरा आहे ना,
त्यामुळे मग ते खूप हे असतं, वर ठेवलेल्या गोष्टी असतात त्या खाली काढल्या की तिला खूप इंटरेस्ट असतो की यामध्ये काय आहे काय आहे हे बघण्यासाठी. तर त्याच हिशोबाने मी ठेवले होते की जेणेकरून त्यांना इजा पोचू नये आणि त्या नीटनेटक्या राहाव्यात, त्यांच्या जीवहानी त्यांची होऊ नये म्हणून मी त्यांना तेवढंच जपून आणि नीट असं ठेवलेलं होतं. तर आपल्या वस्तूंची काळजी आपण घेतली तरच त्या वाचतात, नाहीतर मग त्यांना इजा होणं हे सुटत नाही. त्यानंतर मग सगळं झाडून वगैरे झालं, धुवून वगैरेही झालेलं आहे बेडरूम. मस्त असं पाणी टाकून वगैरे, तसं तर मी रोजच धुते, पण कसं हे साफसफाई करताना बेडखाली वगैरे थोडंसं पाणी घालून पण स्वच्छ केलं जातं. तर त्याचप्रमाणे झालेलं आहे. हे बघा बेड वगैरे नाही सॉरी बेड झाडून वगैरे घेतलं, त्याच्यावरच्या गाद्या वगैरे टाकून दिल्या. त्यानंतर बेडरूम आता धुवून घ्यायचं आहे. तर मी याप्रमाणे रोजच धुवून घेते, पण आज थोडं जास्त स्पेशल असं धुवून घेणार आहे, जेणेकरून बेड खाली वगैरे पण पाणी टाकून ते काढून आणि स्वच्छ करणार आहे. तर नाहीतर मग इतर वेळी मी हा जो मधला जो पोर्शन आहे ना, हा स्वच्छ करून स्वच्छ म्हणजे धुवून घेते. तर त्यामुळे मग ते थोडंसं स्वच्छ राहतं, कारण इकडे टॉयलेट बाथरूम असल्यामुळे इथे मग थोडंसं जास्त हे होऊन जातं, ओलं ओलं चिखल चिखल. त्यामुळे मग धुतलं ना बेडरूम तरच बरं पडतं. त्यानंतर मग ते धुवून वगैरे झाला बेडरूम, त्यानंतर लगेच मग कपडे सुकवायचे बाकी होते. कपडे मशीनला लावलेले होते, कपडे धुवून झालेले आहेत, सकाळीच पाणी आलं तेव्हा. तर आता कपडे सुकायला घातलेले आहे, सुकायला घालायला काढले. त्यानंतर हे बघा सुकायला देखील घालून झालेले आहेत. तर माझे कपडे हे सगळे बेडरूममध्ये सुकायला घातलेले असतात. त्यानंतर बेडवरची चादर वगैरे घालून घेतली. मस्त असा बेडवरची चादर एकदा थोडीशी टाईट अशी लावली की मग दिवसभराचं टेन्शनच मिटतं. मग काय टेन्शनच नाही राहत, ती चादर गोळा होणं किंवा काय होणं. तर त्याप्रमाणे बेड असं मस्त चकाचक करून घेतलेला आहे. बेडरूमचं देखील मस्त चकाचक झालं आहे म्हटल्यानंतर बेड पण स्वच्छ मस्त चकाचक झाला पाहिजे. तर बघा कसं वाटतं आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. बघा किती छान असं वाटतं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही देखील असंच करता का ते देखील सांगा. त्यानंतर मग बेडरूम पुसून वगैरे झालेलं आहे. आणि त्यानंतर मग माझं सगळं बाकीचं राहिलेलं आवरून मी गेलेले आहे नायराला शाळेत घेण्यासाठी. नायराला शाळेतून घेऊन येता त्याच्याबरोबरच मी घेऊन आलेली आहे भाजी वगैरे घेऊन आली. आणि आता चला, तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.